मित्रांनो, मी सुनील सर आपलं संमोहन कार्यशाळेत स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत त्राटकांमधला एक प्रकार अंतरत्राटक, त्यात स्वयंत्राटक. मित्रांनो, आपली प्राणशक्ती शरीरातल्या वेगवेगळ्या केंद्रात प्रयत्नपूर्वक नेमून प्रत्येक अवयवातील चैतन्य जागृत करणे याला स्वयंत्राटक असे म्हणतात. जे लोक शारीरिक रोगाने पछाडलेले आहेत त्यांना शारीरिक आराम मिळण्यासाठी तसेच स्वस्थ निरोगी उत्साही जीवन जगण्यासाठी स्वयंत्राटक खूप फायद्याचे आहे. आपली प्राणशक्ती अंतर्मनाची शक्ती खूप प्रबळ आहे. आपल्या शरीरातल्या ज्या भागात पीडा असते, दुःखदायी वेदना असतात, तिथे प्राणशक्तीचा प्रवाह जास्त प्रमाणात होऊ लागला तर पीडेपासून, दुःखदायी वेदनांपासून मुक्ती मिळते, आराम मिळतो. मित्रांनो, स्वयंत्राटकासाठी शवासनात झोपा, डोळे बंद करा. सुरुवातीला 3 दीर्घ श्वास घ्या. मग उजव्या पावलावर आपले लक्ष केंद्रित करा. नाकाने घेतलेला श्वास शरीरामधून उजव्या पावलापर्यंत पोहोचत आहे अशी भावना मनात निर्माण करा. शरीरातून तशी जाणीव ठेवा. अगदी नैसर्गिक श्वास, स्वाभाविक श्वास हे लक्षात ठेवा. उजव्या पावलापर्यंत 5 वेळा श्वास पोहोचवल्यावर मग डाव्या पावलावर आपले मन केंद्रित करा. डाव्या पावलापर्यंत 5 वेळा श्वास पोहोचत आहे अशी कल्पना, अशी भावना मनात करा. शरीरातून तशी जाणीव ठेवा. याप्रमाणे पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवात 5 वेळा श्वास पोहोचवा. सगळे अवयव पूर्ण झाल्यावर एक आवर्तन पूर्ण होईल. एका आवर्तनाची सवय झाल्यावर 2 आवर्तने करा. हळूहळू एक आवर्तन वाढवत जा. मित्रांनो, या साधनेमुळे दिवसभर खूप हलके वाटेल. दिवसभर खूप उत्साह जाणवेल. शरीरातल्या प्रत्येक अवयवात वैश्विक प्राणशक्तीचा संचार झालेला जाणवेल. मन आनंदी आणि उत्साही राहील. शरीर निरोगी राहील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. ज्यांना झोपेची समस्या आहे, निद्रानाश, इन्सोम्निया आहे, त्यांना तर स्वयंत्राटक खूपच फायद्याचे आहे. थोड्याच दिवसांत त्यांना स्वस्थ, शांत आणि गाढ झोपेचा अनुभव येईल. स्वयंत्राटक रोज नियमाने करा आणि औषधांचे प्रमाण हळूहळू करा. औषधांपासून मुक्ती मिळवा व नैसर्गिक झोपेचे सुख पुन्हा प्राप्त करा.